अॅक्युपंक्चर म्हणजे कसं आहे की आपली जी एनर्जी ची त्याला ची म्हणतात अॅक्युपंक्चर मध्ये. अच्छा. ती ची जर स्टॉप झाली कुठल्या अवयवाला तर मग आपल्याला आजार येतो. सगळं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढे आजार असतात ना मॅडम ते आपण बरं करू शकतो. आणि सकाळी 9 ते 11 ह्या 2 तासात काहीच खायचं नाही. अच्छा, बर. कारण ती वेळ असते आपल्या रक्त निर्माण होण्याची. तर हे 3 रूल तुम्ही फॉलो करा, आयुष्यभर चांगले राहणार. तर आमच्याकडे आमच्या ओरामध्ये ती शक्ती असते. आम्ही आमच्या ओरामधून ती शक्ती ट्रान्सफर करतो. ओके. तो मुलगा ना त्याला दर 3 दिवसाला किंवा 4 दिवसाला त्याला ब्लड चढवायचं. नमस्कार, मी अमृता. आयुष्याचा खजिना या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आपण नेहमी असं मानतो की कुठल्याही रोगावर उपचार म्हणजे गोळ्या औषधं किंवा फारच जास्त असेल तर सर्जरी. पण या सगळ्याशिवाय नॅचरली विदाऊट एनी औषधं, गोळ्या किंवा सर्जरी काही उपचार पद्धती अशी आहे का ज्याने आजार बरे होतील? तर या क्युरियोसिटी सोबतच आजचा पॉडकास्ट आपण सुरू करणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर जावेद मुल्ला. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. मंडळी, डॉक्टर जावेद मुल्ला यांनी 15 वर्षात आतापर्यंत 10,000 रुग्णांना ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीने बरं केलं आहे आणि त्याचबद्दल आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर जाणून घेऊयात नेमकं ॲक्युपंक्चर आहे काय. तर डॉक्टर जावेद, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. नमस्ते. पहिल्यांदा तर मला हे जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे आमच्या मनात हीच क्युरियोसिटी आहे की ॲक्युपंक्चर म्हणलं की आमच्या डोक्यात सुई येते, पण सुई शिवाय ॲक्युपंक्चर आणि या पद्धतीने बरं करणं एखाद्याला, तर ही उपचार पद्धती नेमकी आहे काय हे आम्हाला सांगा. बघा, अॅक्युपंक्चर 2 टाइप्स आहे. इथे चायनीज अॅक्युपंक्चर ज्याच्यामध्ये आपण सुई लावतो. अच्छा. आणि प्रत्येक मेरिडियन आपले जे 12 मेरिडियन असतात, 12 मेरिडियन मध्ये प्रत्येक मेरिडियनला ते सुई लावतात. ओके. मेरिडियन म्हणजे आपली जी एनर्जी फ्लो असते, ओके, त्याची जी रिव्हर त्याला मेरिडियन म्हणतात. अच्छा, बरं. तर प्रत्येक ऑर्गन, आपले 12 मेन ऑर्गन असतात, त्याच्यामध्ये त्याचे जी ऑर्गनची जी मेरिडियन्स आहे त्या ऑर्गनची मेरिडियन मध्ये ती सुई लावतात. ते चायनीज अॅक्युपंक्चर झालेलं आहे. अच्छा. आणि इंडियन अॅक्युपंक्चर डॉक्टर फजलुर रहमानने काढलेलं आहे. अच्छा. जे मी तिथे तमिळनाडूमध्ये शिकलेलो आहे. बरं. तमिळनाडूमध्ये इंडियन अॅक्युपंक्चर शिकवतात ते लोक. त्याच्यामध्ये सुई न लावता आपल्या बोटाच्या साह्याने फक्त त्याला हलकासा स्पर्श करून ती पॉइंटला ऍक्टिव्हेट करायचं. अच्छा. ती पॉइंट ऍक्टिव्हेट झाली, जी बंद पडलेली पॉइंट ऍक्टिव्हेट झाली की ती ऑटोमॅटिक एनर्जी फ्लो होते. अॅक्युपंक्चर म्हणजे कसं आहे की आपली जी एनर्जी ची त्याला ची म्हणतात अॅक्युपंक्चर मध्ये. ची जर स्टॉप झाली कुठल्या अवयवाला तर मग आपल्याला आजार येतो. की त्या ची म्हणजे काय, अडथळा आला तर आपल्याला अवयव येतो, आपल्याला आजार येतो. मग ते आजार दूर करण्यासाठी आपल्याला ती शीचा फ्लो व्यवस्थित करायला पाहिजे. अजून काही नाही, मोठा सायन्स नाही का हे नाही ते नाही, हे करा ते करा, हे गोळ्या खा, इतक्या वेळ तुम्ही हे व्यायाम करा, असं काही नाही. विदाउट एनी एक्सरसाइज, विदाउट एनी मेडिसिन, विदाउट एनी इंजेक्शन, विदाउट एनी सर्जरी यू कॅन बी अ हेल्दी पर्सन. म्हणजे असं म्हणता येईल का की जे काही ब्लॉक पॉइंट्स झालेले आहेत आपल्या शरीरामध्ये ते आपल्याच किंवा डॉक्टरांच्या बोटाच्या सहाय्याने दाबून किंवा त्याला थोडं प्रेशर करून ते ऍक्टिव्हेट पुन्हा केले जातात, अशा पद्धतीचा? अशीच पद्धती असते. म्हणजे ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला सुई लागत नाही. ओके, फक्त बोटाच्या सहाय्याने. पण स्पर्श एवढा पाहिजे की तुम्हाला ते दाब पण नकोय, दाबून नाही, म्हणजे तो प्रेशर व्यवस्थित पाहिजे. अच्छा, फक्त स्पर्श पाहिजे. फक्त स्पर्श. फक्त स्पर्श. अच्छा. आणि मग याद्वारे कुठल्या कुठल्या आजारांवर उपचार केले जाऊ शकतात? सगळं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढे आजार असतात ना मॅडम ते आपण बरं करू शकतो. त्याच्यामध्ये असं काही आहे का की तो आजार स्टेज 1 वर असेल तरच बरा होऊ शकतो? कॅन्सर सारखा जो आजार आहे फर्स्ट सेकंड स्टेज वरती आपण चांगला बरा करू शकतो फक्त अॅक्युपंक्चर द्वारे. पण जर तुमचं 3rd आणि 4th स्टेज असेल तर त्यांना आता केमो वगैरे घेतात काही लोक वगैरे, तर केमोचे साईड इफेक्ट असतात ते कमी करू शकतो आपण अॅक्युपंक्चरने. आणि त्यांना मरण तर येणारच. मग सेकंड आणि 4th स्टेज वरती म्हणजे लास्ट स्टेज असतो ते, तर मरण येणार, पण त्यांना आरामशीर मरण येणार, त्यांना वेदना होणार नाही त्याची. आणि समजा आपण म्हटलं की जे डायबिटीज किंवा ब्लड शुगर हे यासारखे रोग, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड हे असे ना लाईफस्टाईल आजार आहे. लाईफस्टाईल आजार आहे.
बघ आता पूर्वीच्या लोकांना हे आजार कमी होते, खूप लोकांना कमी होते, खूप म्हणजे एक 100 मधलं 1 किंवा 2 पर्सनला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर असायचं. पण आता हल्ली तर 100 मधलं 15 ते 20 लोकांना आजार असतो. अगदीच. तर आपली लाईफस्टाईल बेकार झालेली. थोडी लाईफस्टाईल चेंज केली आणि अॅक्युपंक्चर केला, तुम्हाला गोळ्या न खाता तुम्ही बरं होईल. जॉईंट पेन असतात जे आजकाल, म्हणजे मला असं वाटतं की 9 to 6 जॉब करणारे जे स्पेशली आहेत, ज्यांना बसून जास्त काम असतं, तर आमच्यासारख्या यंग लोकांमध्ये पण जॉईंट पेन खूप अर्ली स्टेजला आता सुरू झालेत. तर हे पण आजार याने क्युअर होऊ शकतात. होऊ शकतं. कारण आपल्याला जे डिझीज येतो ते आपल्या अवयवांच्या कमकुवतपणे किंवा जास्त ताकद झाली त्याची, कमकुवत झाली तर आपल्याला आजार येतो. आणि अॅक्युपंक्चरमध्ये असे पॉइंट आहेत जे आपल्याला आपण अवयवांची शक्ती वाढवू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. अवयवांची जी डिसफंक्शन झालेलं आहे, म्हणजे शक्ती जास्त झाली म्हणजे कार्य जास्त करतो, शक्ती कमी झाली तर शक्ती कार्य कमी करतो, तर त्याची आपण समतोल करू शकतो. त्याची जी कार्याची जी क्षमता ती समतोल करू शकतो आपण. आजकाल जवळपास सगळ्याच व्यक्तींना, जसं आपण बोललो, काही ना काही ते आजारांनी ग्रासलेले आहेत. म्हणजे अगदी मेंटल डिसऑर्डर्स पासून, की स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, ते आपलं डायबिटीज, बीपी, ब्लड प्रेशर, ह्या सगळ्या आजारांमध्ये ऍक्च्युली लोक ॲलोपॅथिक थेरपी किंवा अजून आयुर्वेदिक किंवा वेगवेगळ्या प्रोसिजर करून थकलेले असतात. मग जेव्हा ते तुमच्यापर्यंत येतात, तेव्हा त्यांचा माइंडसेट कसा असतो आणि मग त्यांना तुम्ही कशा प्रकारे हँडल करता? मॅडम, आमच्याकडे येणारे जास्त पेशंट म्हणजे दुसऱ्यांचा रिझल्ट बघून येतात. ते दुसऱ्यांना बरं वाटतं म्हणून ते येतात. आणि सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला एक ट्रीटमेंट मध्ये आम्ही बरं व्हायला पाहिजे. एका पॉइंट मध्ये एक हात लागला की एक टच मध्ये आम्ही बरं व्हायला पाहिजे. पण काही लोकांना असं असतं की नाही, त्याला 10 ट्रीटमेंट मध्ये बरं झालं म्हणजे तो 10 ट्रीटमेंट आपल्याला पण लागेल. पण सगळ्यांची जी ही क्षमता असते, रोगप्रतिकार शक्ती वगैरे जी असते ती कमी जास्त असते. बरोबर. एक लेवलची नसते कोणाकडे. तर त्याप्रमाणे मग त्याला पण वेळ लागतो. कमी असेल तर जास्त वेळ लागतो, बरोबर असेल त्याची रोगप्रतिकार शक्ती लगेच तो बरा होऊ शकतो. म्हणजे अॅक्युपंक्चरचा जो रिझल्ट आहे तो त्या व्यक्तीच्या इम्युनिटीवर पण, इम्युनिटी पॉवरवरती असतो. आणि मग ही जी ट्रीटमेंट असते ही कशी असते, म्हणजे किती काळाची असते, मग ते डिपेंड करतं वेगवेगळ्या ह्याच्यावर? हो, कमीत कमी 5 ट्रीटमेंट ते 50 ट्रीटमेंट. अच्छा, एवढ्या लागतात. आणि ह्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे असतात का अॅक्युपंक्चर? काही साईड इफेक्ट्स नाही. आणि यामध्ये आम्हाला काही डाएट मध्ये पण काही गोष्टी पाळाव्या लागतात? डाएट मध्ये तुम्हाला असं करायला लागेल की जेव्हा भूक लागेल तेव्हाच जेवायचं. भूक नसताना काही जेवायचं नाही. आणि सकाळी 9 ते 11 ह्या 2 तासात काहीच खायचं नाही. अच्छा, बर. कारण ती वेळ असते आपल्या रक्त निर्माण होण्याची. आणि आपण त्यावेळी खाल्लं ना तर हमखास आपल्याला थायरॉइड तरी होईल, शुगर तरी येईल, आणि किंवा मग चांगलं खाल्ल्यानंतर पण हात पायामध्ये दुखणं, सांधेदुखी वगैरे हे होतं आपल्याला. आणि रात्री लवकर झोपायचं 11च्या अगोदर. 11 ते 4 या 5 तासात आपली आतमधली जे 5 ग्लान्स आहे ती कार्यरत होतात आणि त्यांची सेक्रेशन सगळं होतं. जर आपण त्यावेळी नाही झोपलो तर काय होणार, त्यांची सेक्रेशन नाही होणार आणि आपल्याला आजार येणार. परत 11 ते 4 11 ते 6 11 ते 6 या काळात आपले आतमधले अवयव आहे, जसं लिव्हर आहे, गॅल ब्लॅडर आहे, मग आपले मोठी आतडी आहे, लंग आहे, याची साफसफाई होते. डिटॉक्स होतं. आणि त्यावेळी आपण नाही झोपलो तर आपले डिटॉक्स नाही होणार आणि आपल्याला टॉक्सिन वाढणार आणि आपल्याला आजार येणार. मग हे अॅक्युपंक्चर जे आहे हे कॉन्स्टिपेशन्स किंवा मायग्रेन्स यासारख्या आजारांवर पण काम करतं? खूप छान काम करतो, खूप छान. माझ्याकडे असे पण पेशंट आले जे 12 वर्ष 15 वर्ष कॉन्स्टिट्यूशनचा प्रॉब्लेम असलेले लोक पण ते बरे झालेले आपल्याकडे. अरे बापरे. अच्छा, समजा एखादा पेशंट, समजा त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे पण तो ॲलोपॅथिक थेरपी पण घेतोय आणि त्यासोबत अॅक्युपंक्चर घेता येऊ शकतं का? मग ॲलोपॅथीमध्ये काय असते, तात्पुरता आराम. जोपर्यंत तुम्ही मेडिसिन घेतात तोपर्यंत तुम्हाला बरं वाटणार. तुम्ही मेडिसिन स्टॉप केली की तुम्हाला त्रास परत पुन्हा येणार ते त्रास. आणि आमच्या अॅक्युपंक्चर मध्ये रूट कॉज पासून तुमचे कुठलं अवयव चालू नाहीये आणि कुठल्या अवयवाला आपलं शरीर जे बनवलेलं देवानी ते महापंचभूतांनी बनवलेलं आहे. त्या महापंचभूतांमध्ये काय होतं की आपले जे
वायू आहे किंवा अग्नी आहे अग्नी. ते कमी जास्त झाली तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा प्रॉब्लेम येतो. अग्नी जास्त झाली तर कॉन्स्टिट्यूशन हमखास येणार तुम्हाला. वायू कमी झाला तर तरी पण कॉन्स्टिट्यूशनचा प्रॉब्लेम येणार. मग आम्ही नाडी प्रशिक्षण करून आम्हाला कळतं कुठल्या अवयवाला कुठली शक्ती मिळत नाही महापंचभूतामधली, मग ती आम्ही त्याच्या ट्रीटमेंट देतो. आम्ही ऍक्टिव्हेट करून देतो ते पॉईंट ऍक्टिव्हेट केल्यानंतर त्यांना ते बरं वाटतं. आणि काही लोक असे की त्यांना बरं वाटायला थोडा वेळ लागतो पण त्यांना बरं होतं. त्यांचे ते मायग्रेनचा प्रॉब्लेम तर लगेच जातो. हो का? मायग्रेन हे पण म्हणजे याचा परिणाम हा दीर्घकालीन राहतो कारण तुम्ही रूट कॉज वरती करतो आपण. असं नाही की तुम्हाला आयुष्यभर माझ्याकडे यायला लागणार. हा मला ते असं नाही, विचारायचं होतं. आयुष्यभर यायला नाही लागणार. तुमचं एक सेटिंग झालं 10 ते 12 ट्रीटमेंट झाली की तुम्हाला एकदम मस्त तुम्ही व्यवस्थित होणार. रूल फॉलो करा. रूल जे आमचे जे 3 रूल आहे, 9 ते 11 काय खायचं नाही, मग त्याच्यानंतर भूक लागेल तेव्हा जेवायचं आणि रात्री 11च्या अगोदर झोपायचं. हे 3 रूल तुम्ही फॉलो करा, आयुष्यभर चांगले राहणार. आणि हे जे म्हणजे प्रेशर पॉइंट्स दाबले जातात तर हे म्हणजे तुमच्यापर्यंत येऊनच ही थेरपी करायला पाहिजे की तुम्ही असं पण काही वेळेस सांगता की येतं तुम्ही घरी गेल्यावर पण हे करून बघा, असं नसतं? खूप चांगला प्रश्न विचारला. काय होतंय की तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल ना, तुम्ही चालला कुठे गाडीवरती आणि गाडीमधला पेट्रोल संपला तरी पण तुम्ही गाडी चार्ज होतं का? नाही. तुम्ही कोणाकडे तर उसने घेणार पेट्रोल आणि मग पुढे जाणार काय? पेट्रोल पंप लांब आहे, बरोबर, धक्का मारून जाणार आहे तिथपर्यंत 10 किलोमीटर जाणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ती शक्ती नाहीये तुमच्याकडे. म्हणजे जी महापंचभूताची शक्ती त्याच्यातली एखादी शक्ती किंवा 2 शक्ती नाही तुमच्याकडे, म्हणून तुम्हाला तो आजार आलेला आहे. तर आमच्याकडे आमच्या ओरामध्ये ती शक्ती असते. आम्ही आमच्या ओरामधून ती शक्ती ट्रान्सफर करतो. ती शक्ती ट्रान्सफर केल्याने तुमचं काय होणार की हळूहळू तो आजार बरं होईल. त्यामुळे डॉक्टरांकडे बंद पडलेले मशीन जशी लगेच चालू होत नाही त्याप्रमाणे हळूहळू तुमचं जी बंद पडलेली जी अवयव आहे ते हळूहळू चालू होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. मग हे अक्युपंक्चर जे आहे हे वेट लॉस किंवा वेट गेन या गोष्टीत पण कामी येतं का? हो, यावर त्याचे पण पॉइंट असतात. आणि काय तर मेन मेटाबॉलिझम जो असतो त्याच्यावरती सगळा हा खेळ असतो आपला. आणि कार्विंग, खाण्याचे जे कार्विंग असतं म्हणजे आपल्याला वाटतं की हे खायला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पण कंट्रोल करता येते. भूक वरती कंट्रोल होतो. आपल्या इच्छा जी असते ना जेवणाची ती कमी होते अॅक्युपंक्चर ट्रीटमेंटमध्ये आणि वाढू पण शकतो आपण त्याला. जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट सुरू करता ही अॅक्युपंक्चरची तेव्हा सगळ्यात आधी रुग्णांना कुठले बदल जाणवतात शरीरामध्ये? त्यांची जी एनर्जी लेवल ती वाढते. दुसरं त्यांची डिपेंडन्सी असते मेडिसिनवरती ती कमी होत जाते. एकदा डिपेंडन्सी कमी झाली की मग त्यांना बरं वाटायला लागतं. मग कारण प्रत्येक औषधाचे काही ना काही साईड इफेक्ट असतात प्रत्येक गोळ्यांचे. आणि प्रत्येक गोळ्यांमध्ये ना काय असते की 20% मेडिसिन असते. त्या आजाराचे 20% मेडिसिन असते आणि 80% म्हणजे 40% त्याच्यातले बाइंडिंग अँटम असतो आणि 40% सप्रेशन असतो. जे आजार आहे तुम्हाला ते सप्रेस करतो फक्त मेडिसिन, पण त्याच्या मुळापासून ते कमी करत नाही. हो, तर सप्रेस करतो फक्त. तर ते जेव्हा तुम्ही ती मेडिसिन न घेता तुम्ही माझा ट्रीटमेंट सुरू केला की तुम्हाला हमखास बॉडीमध्ये एनर्जी वाढेल आणि तुम्हाला असं वाटेल की उत्साह वाढेल. हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. कारण औषधाने कुठलाही उत्साह वाढत नाही. एनर्जी लेवल वाढते, तुम्ही एनर्जी ड्रिंक घ्या तुम्हाला चांगलं वाटेल, पण तात्पुरतं. बरोबर. सो अशी एखादी केस तुम्हाला आठवते का जी तुमच्यापर्यंत आली असेल की ज्यामध्ये तो माणूस किंवा ती व्यक्ती सगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन अगदीच निराश झाले होते, काहीच आशा नव्हती आणि पण अॅक्युपंक्चरमुळे त्यांचं जे काही आजार होता तो बरा झाला, अशी काही केस आठवते? बरेच लोक येऊन गेले, आता 15 वर्षात बरेच आले. पण एक माणूस आला होता माझ्याकडे, यंग मुलगा होता, 28-30 वर्षाचा मुलगा होता आणि राहिला तो जेजुरीमध्ये. तो मुलगा ना त्याला दर 3 दिवसाला किंवा 4 दिवसाला त्याला ब्लड चढवायचे आणि खर्चिक आणि ते लोक म्हणजे गरीब, जास्त श्रीमंत नव्हते, भावंड वगैरे आणि बहिणी वगैरे ते मदत करायचे त्याला. तो कामाला नव्हता काय नाही, कारण तो आजारी माणूस होता. तर तो माझ्याकडे आल्यानंतर मला बोललो की मला असा प्रॉब्लेम आहे. मी त्याला विचारलं पाहिजे तुला काय काय व्यसन आहे? भरपूर व्यसन करायचा तो माणूस. तू सोडायला तयार आहे का? दारू, गुटखा, तंबाखू सगळं सोडायला तयार आहे तर मी तुझं ट्रीटमेंट करतोय. आणि ट्रीटमेंट केल्यानंतर 3 महिने मला
3 महिन्यात काही बोलायचं नाही. 3 महिन्यानंतर तुला बरं वाटायला लागेल. पण मिरेकल असं झालं की 3 ट्रीटमेंट नंतर म्हणजे मी त्याला आठवड्यात बोलावलं होतं. 21 दिवसात त्याला एवढं बरं वाटायला लागला की तो निरावानं बसने पुण्याला यायला अरे लागला. वा. निरावाने बसने यायचा तो, एकटा यायचा मग. अरे वा. नाहीतर तो स्वतःची गाडी करून तो यायचा. हम्म. आता बसने यायला लागला आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याला इतकं बरं वाटलं. बरं वाटलं. 6 महिन्यात तो एकदम व्यवस्थित झाला. रक्त चढवण्याचं बंद झालं त्याचं सगळं वा. काही. आणि एक लहान मुलगी आली, ती ऑटिझम चाइल्ड. काही बोलत नव्हती, काही नाही. मग फक्त बसायची ती. अच्छा. माझ्या ट्रीटमेंटमध्ये, आपल्या ज्या ॲक्युपंक्चर ट्रीटमेंटमध्ये ती बोलायला लागली, चालायला लागली, भांडायला लागली ती वडिलांबरोबर. अरे वा. आणि एवढी फेमस झाली की शिवरली म्हणते तिच्यामुळे माझ्याकडे पेशंट एकदम भरपूर झाले. तर म्हणजे ॲक्युपंक्चर मध्ये असं वयाचं काही बंधन नाहीये, काही नाही. कुठल्याही वयाचा व्यक्ती ॲक्युपंक्चर घेऊ शकतो. 1 दिवसाचा बाळ पण आमच्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतो. त्याला शुगर झाली होती. लहान बाळाला? लहान बाळाला. अरे बापरे. हा. 1 दिवसाचा होता तो. हा. आणि 94 इयर्सचे पण आता पण चालू माझ्याकडे 4 पेशंट आहे. म्हणजे वयाचं काही बंधन काही नाही. बंधन नाही. ओके. आणि मला असं विचारायचंय की इमर्जन्सी केसेसमध्ये ॲक्युपंक्चरचा उपयोग होऊ शकतो का, किंवा कुठल्या प्रकारच्या इमर्जन्सी केसेसमध्ये होऊ शकतो? सगळ्या प्रकारचे होऊ शकतो. अटॅक आल्यावरती पण त्याला पण आपण CRP देऊन, ओके. मग त्याच्यानंतर पॉइंट असतात, हा. त्या पॉइंटमध्ये थोडं ब्लड लिटिंग केल्यावरती हम्म. त्याला बरं वाटतं. आणि फूड पॉयझनिंगमध्ये पण आपण केलेल्या लोकांना, फूड पॉयझनिंग झालेल्या इमर्जन्सीमध्ये पण आलेले लोक आहेत, त्यांना पण बरं झालेलं आहे. पॅरेस झालेल्या लोकांना इमिजिएटली बरं झालेलं आहे. इमिजिएटली पॅरेस आल्याबरोबर माझ्याकडे आले, पॅरेस झाल्यावर माझ्याकडे आले, 1 तासामध्ये त्यांना बरं वाटतं. चालत गेलेले लोक. हो. आणि ह्याच्यामध्ये अजिबातच निडलचा वापर नसतो की कधी कधी वापर केला जातो? जसं कधी कधी करतो, म्हणजे जसं मग ते पेनफुल असतं का? पेनफुल असतं, थोडा ओके. पेन असतो. एक आपल्याला मच्छर चावतो ना, हम्म. तेवढंच पेन होतोय. ओके. पण काही वेळा ड्राय निडल पण करणं योग्य असतं. अच्छा. पण 99% आम्ही निडल नाही Needleless. यूज करत. एकदम क्वचित अटॅक आला, अटॅक आला तर आता ब्लड काढायचं, मग तो कुठून काढणार? हो, मग ते निडल. निडल यूज करूनच काढणार. आणि ॲक्युपंक्चर सुरू करण्याआधी तुम्ही काही टेस्ट करायला वगैरे लावता का, किंवा काही चेकअप्स करायला लागतात का? आणि त्या लोकांना, माझ्याकडे जे येणारे जे लोक आहे ना, ते भरपूर फिरून येतात. हा. सगळीकडे जाऊन येतात, त्यांच्याकडे एवढी मोठी मोठी फाईल असतात. हम्म. मग त्याला खर्चित कशाला? मी काय बघणार? मी नाडी बघणार. अच्छा. नाडीमध्ये काय मला कळतो की कुठल्या अवयवांना कुठली शक्ती मिळत नाही, हा. मग त्याला हा आजार आहे. मी ते बघत नाही त्याला कुठला आजार आहे. आपण ते बघतच नाही कुठला आजार आहे. हम्म. आपण हेच बघतो की त्याला नाडी परीक्षा कुठल्या अवयवाला कुठली शक्ती मिळत नाही. मिळत. महापंचभूताची ती बघणार मी. मग आम्हाला रिपोर्टची गरज लागणार नाही. हा. तुमची शुगर किती पण झाली, 1000 पण गेली, तर तुम्हाला काय त्रास होणार नाही. डायबिटीज बद्दल बोलायचं झालं तर ॲलोपॅथी सोडता आयुर्वेदिक जरी आपण किंवा कुठलीही ट्रीटमेंट घ्यायला गेलं तरी पण डॉक्टर असं सांगतात की ॲलोपॅथिक औषधं बंद करू नका. तर तुमच्याकडे जर डायबिटीजचा पेशंट आला तर तुमच्याकडे आल्यावर ते औषधं किती दिवसात बंद केले जाऊ शकतात? मग आम्ही काय करतो, Day 1 पासून बंद करतो, पण अच्छा. पेशंटची कंडिशन बघून. ज्या पेशंटनी 15 वर्ष 20 वर्ष डायबिटीसची गोळी सुरू केलेली, लगेच आपण बंद करू शकत नाही त्याची. त्याला मला हळूहळू कमी कमी करत बंद कर. ज्याला आता 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, अशाने यंग माणूस असेल तर लगेच आपण बंद करतो. कारण त्याला काय जर त्रास झाला असेल तर तो सहन करू शकतो थोडाफार. ओके. त्रास होत नाही लोकांना. कारण आपली जी ट्रीटमेंट आहे ते एनर्जी वाढवतं. एनर्जी वाढून ते अवयवाला बरोबर करतं. आता आपल्याला डायबिटीस का होते? डायबिटीस फक्त एका कारणामुळे होत नाही. केवळ पॅनक्रिज मध्ये इन्शुलिन तयार होत नाही म्हणून आपल्याला डायबिटीस होतं असं नाहीये. काही लोकांना कसं असते, टेन्शन जास्त असेल, स्ट्रेस जास्त असेल तर डायबिटीस होते. काही लोकांचं पोट पण साफ होत नसेल तर डायबिटीस वाढते. ऍसिडिटी जास्त झाली तरी डायबिटीस वाढतो. तुमचा पॅनक्रिस इन्शुलिन तयार करत नाही तरी डायबिटीस वाढतो. सर्वात महत्वाचं काय आहे की तुम्ही टीव्ही बघून जेवता किंवा मोबाईल खेळत जेवत असेल किंवा मोबाईलवर बोलत जेवत असेल तर तुम्हाला डायबिटीस लवकर होते. ओके. असं का? कारण आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपले जे पेपिटरी ग्लँड आहे, रात्री आपण जेव्हा 11 नंतर झोपतो तर आपला जे इन्शुलिन इथे तयार होतो आणि तो इथून
पेप्युटिक ग्लॅन्ड मध्ये जातो आणि पेप्युटिक ग्लॅन्ड मधून तो काय करतो, जेव्हा आपण जेवतो तेव्हा ते इथे सलाव्यामध्ये येणार, सलाव्या ग्लास मध्ये, आणि ते अन्नाबरोबर मिक्स होऊन ते आपल्या पोटात जाणार आहे. आणि जर तुम्ही टीव्ही बघून जेवलात किंवा तुम्ही मोबाईल खेळत जेवलात किंवा बोलत बोलत जेवलात, तर काय तर ते आपले इथून ग्लास सेक्रेशन करणार नाही, कारण त्याला कमांडच नाही. तेव्हा तसंच आपली बॉडी स्ट्रक्चर केलेलं आहे की जेव्हा आपण शांत जेवलो की बरोबर ते पेप्युटिक ग्लॅन्ड काम करणार. आम्ही काय करतो, आम्ही त्याला थोडं त्याची लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो. तर लाईफस्टाईल आम्ही असं बोलत नाही की तू 5 वाजताच उठ बाबा, 4 वाजताच उठ, असं बोलत नाही. आम्ही बोलतो बाबा तू झोप लवकर, 11च्या अगोदर झोप. 11 ते कमीत कमी 4 किंवा 5 वाजेपर्यंत झोप तू, कमीत कमी. नाही तुला वेळ मिळाला 4 वाजेपर्यंत झोप बाबा, आणि वेळ असेल तर मग 6-7 वाजेपर्यंत तू झोप, काही प्रॉब्लेम नाही. पण जेवताना टीव्ही बघून जेवायचं नाही, बोलत बोलत जेवायचं नाही. पांढरे आयटम जसे की मैदा आहे, साखर आहे, दूध आहे, हे घेऊ नको. थोडं चेंज कर. लोकांना असं वाटतं की दूध घेतलं की आम्ही पैलवान होणार, पण नाही. दूध बघा, तुम्ही लहान वासरू असेल, एकदा त्यांनी स्तन सोडलं की परत तोंड लावत नाही स्तनाला तो, कारण जानवर पण दूध लवकर पित नाही. एकदा ते एज झाली त्यांची तर त्याच्यानंतर ते पित नाही. आपणच माणूस असे आणि पाळीव प्राणी असे जे दूध पितात, आणि आपण लोकच आणि पाळीव प्राणीच आजारी पडतात. तर हा दूध पण आपल्या शरीरासाठी चांगला नाही. तुम्हाला एवढं प्यायचं असेल तर बदामचं दूध करून प्या, ते चांगलं असेल. बदाम भिजत घालायचा, त्याच्यावरचे साल काढून त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्या, पाणी टाकून, त्याचं दूध तयार होईल. तो चांगला असेल शरीरासाठी. पण जानवरचं दूध आणि गाईचं दूध घेतलं चांगलं आहे. त्याप्रमाणे घ्यायचं असेल तर गाईचं दूध घ्या गाईचं. आणि डायबिटीस कसं होते की आपल्या शरीरामधले जे अवयव आहे त्याची आम्ही चाचणी करतो. असं नाही की मनशीमध्ये वगैरे चाचणी करतो, आमची नाडी परीक्षण असतं, पल्स डायग्नोसिस करून आम्हाला कळतो कुठल्या अवयवांमध्ये काय प्रॉब्लेम आलेला म्हणून ही डायबिटीज वाढते. ते दिल्यावरती हळूहळू डायबिटीज कंट्रोलमध्ये येते. काही लोकांना एका ट्रीटमेंटमध्ये डायबिटीज कंट्रोलमध्ये आलेली, काही लोकांना 50-60 ट्रीटमेंट लागतात कंट्रोलला, कारण त्यांची जी लाईफस्टाईल त्याच्यावरती डिपेंड असते पूर्ण. बरोबर. सर, आता जे ऐकू येतात अजून आजार म्हणजे PCOD, PCOS, महिलांशी रिलेटेड किंवा इन्फर्टिलिटी झालं, तर या आजारांमध्ये सुद्धा ॲक्युपंक्चर काम करू शकतं का? 100%. अशा लोकांना ज्यांना पाळी लहानपणापासून येत नव्हती, वयाच्या 32 वर्षापर्यंत त्यांना पाळी नाही आलेली, अशा लोकांना पण पाळी आलेली आपल्या ट्रीटमेंटमध्ये. काही स्त्रियांना असं असतं की पाळी येत नाही 2-2, 3-3 महिने, आणि आली तर 15-15, 20-20 दिवस अंगावर जातो. त्याला म्हणतात PCOD आणि PCOS, दोन्ही पण. त्याला अशा लोकांना पण आपण बरं केलेलं आहे पूर्णपणे. काही डॉक्टरांनी, जसं की आपल्या इथे बरेच डॉक्टर्स आहे गायनोकॉलॉजिस्ट, त्यांनी सांगितले की आता तुला बाळ होणार नाही, IVF करून थकले, 40-42 वय झालेलं आहे, अशा स्त्रियांना पण तिळे ॲक्युपंक्चरमध्ये. पण मग ही ट्रीटमेंट घेऊन झाल्यानंतर पण काही काळजी घ्यायची असते का? ॲक्युपंक्चरची समजा ट्रीटमेंट एखाद्याने घेतली तर त्यानंतर काही काळजी घ्यायची असते का की या गोष्टी पुन्हा होऊ नयेत किंवा यासाठी काही? नाही, तुमचं जे जीवनशैली जी आहे ती चेंज करायला लागते थोडी. तुम्ही जी खाणं, झोपणं वेळच्या वेळी नाही. जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा जेवा, रात्री लवकर झोपा आणि 9 काय खाऊ नका. हे 3 रूल तुम्ही फॉलो करा आयुष्यभर, तुम्हाला काही होणार नाही. तर मंडळी, ऐकलं का? म्हणजे आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतं की वेळच्या वेळी जेवण करा, पण डॉक्टर जावेद यांनी आपल्याला आता खूप महत्वाची गोष्ट सांगितली की वेळच्या वेळी जेवणापेक्षा जेव्हा तुम्हाला खरंच भूक लागेल तेव्हाच जेवण करा. तर हे कायम लक्षात ठेवा. तर डॉक्टर जावेद, मणक्यांचे आजार पण असतात, यामध्ये ॲक्युपंक्चरची काही ट्रीटमेंट होऊ शकते का? हो, आहे ना. बरेच पॉइंट्स आहे ॲक्युपंक्चरमध्ये. अच्छा. कारण काय होतं, मणक्याला जे मेंटेन करणारा, एसेन्स तयार करणारा आपली किडनी असते. मणक्यांसाठी जे लागणारे एसेन्स आहे ती किडनी तयार करते. त्याला ऍक्टिव्हेट केले की ते पॉइंट ऍक्टिव्हेट केल्यानंतर ते किडनी मेंटेन करणार, एसेन्स तयार करणार, आणि ते मणक्यांचे जे आजार आहे ते निघून जाणार. जे गंभीर आजार असतात जसं की HIV आहे किंवा कॅन्सर पेशंट सुद्धा तुम्ही अगदी बरे केलेले आहेत, यामध्ये ॲक्युपंक्चरची कशी ट्रीटमेंट असते आणि याद्वारे त्या पेशंटची लाईफ वाढू शकते का, सुधारू शकते का? बघा, आपण काय करतोय, ॲक्युपंक्चरद्वारे आपण त्यांची जी लाईफची असते ती वाढवू शकतो, आणि त्यांची जी
इम्युनिटी पॉवर असते ती हम्म. वाढू शकतो आपण Okay. ॲक्युपंक्चरनी. हम्म. एकदा इम्युनिटी पॉवर वाढली की मग कुठला पण आजार असो त्याला ते फाईट करतात. फाईट करू शकतात. बरोबर. चाहे HIV असू दे किंवा कॅन्सर असू दे ते फाईट करतो. एकदा ते फाईट केलं की समोरचा आजार नाहीसा होतो. पण मग ते ॲलोपॅथी सोबत ॲक्युपंक्चर असे पद्धत असते. सहसा आम्ही नाही बोलतो. अच्छा, नाही ॲलोपॅथी म्हण. नाही बोलतो मी. कारण Okay. ॲलोपॅथीमध्ये काय असतं की तुम्ही जसं तुम्हाला आधी बोललो की त्याच्यात 3 घटक असतात. हम्म. सगळ्या फक्त 20% औषध असतो हम्म. आणि बाकीचे 80% न लागणारे. हो, हो. आणि ते त्याच्यानी साईड इफेक्ट जास्त होतोय. त्या गोळ्याने साईड इफेक्ट जास्त होतोय. हम्म. प्रत्येक गोळ्यामध्ये काही ना काही तो केमिकलनीच बनवलं असतात. हो. केमिकली साईड इफेक्ट होतात. अगं जर हम्म. मी तुम्हाला एका झाकण तुम्हाला ऍसिडचा दिला, तुम्ही हे पिया म्हणून, हम्म. तुम्ही नाही पिणार. पण बरोबर. त्याला गोळ्याच्या रूपांतर मध्ये केल्यावरती तुम्ही काय ना, नाही गोळी आहे, तुम्ही बरोबर घेणार. हल्ली कसं झालेलं आहे, आपण जो जेवण जेवतो हम्म. ते पौष्टिक नाहीये. सगळे हायब्रिड आहे. जे फळभाजी खातो त्याच्यावरती प्रक्रिया केलेली, हम्म. जे अन्नधान्य खातो त्याच्यावरती पण प्रक्रिया केलेली हो. आणि फर्टिलायझर पेस्टिसाइड यूज केलेलं आहे. हम्म. ते सगळं केमिकल आपल्या पोटामध्ये जातो ना. जातंय. परत आपण गोळ्याच्या रूपामध्ये पण केमिकल घ्यायचं. मग आपली जी किडनी ती कितपर्यंत काम करणार, आपली जी लिव्हर कितपर्यंत काम करणार, आपली बॉडी कितपर्यंत काम करणार. मग आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी कमी होत जाते. मग हम्म. आता बघा तुम्ही हल्ली बघा 50 आधी 60-70च्या वयाच्या माणसाला अटॅक वगैरे यायचं. हो. पण आता तर 25 वर्षाचा पण अगदीच. माणसाला येतो आणि अगदी 12-13 वर्षाच्या मुलाला पण येतो अटॅक. हो. तर हा जो प्रॉब्लेम निर्माण झाला तो कसा काय झालेला आहे? असं नाही की उत्तेजक ते काय घेतात वगैरे, ड्रग्ज वगैरे घेतात वगैरे, असं नाही ना. हे सगळं आपली लाईफ एक्सपेक्टन्सी कमी झाली कारण आपण केमिकल युक्त खातो सगळं जास्त काही. खातो. बरोबर आहे. मला हे विचारायचं होतं की असा एखादा पेशंट आला होता का तुमच्याकडे कधी की ज्याला सर्जरीच सांगितली होती, एकदम तीच स्टेज होती की सर्जरी शिवाय आता काही ऑप्शनच नाही, पण तुमच्याकडे आल्यामुळे त्याला सर्जरी पर्यंत जावंच लागलं नाही? बरेच अशी एखादी केस आठवते? बरेच आलेले. एक मी बोलतो, एक आमच्याकडे एक बाई आली होती, गुडघ्याचा प्रॉब्लेम होता तिला. अगदी चालू शकत नाही ती, काही नाही. मग तिला आपले ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट 10-12 ट्रीटमेंट नंतर ती स्वतः चालायला लागली. वरती 2 फ्लोअर वरती यायला लागली आमच्या घरी. अरे वा. 10-12 ट्रीटमेंट बरेच फरक पडला. एक होता डोळ्याचा पेशंट. त्याच्या डोळ्याची झडप पूर्ण अशी बंद झाली होती. उघडू शकत नव्हता तो. उघडायला पण हाताने उघडायला लागत होता. त्याला पण ॲक्युपंक्चर मध्ये तो बरा झालेला आहे. अच्छा. अजून एक मुलगी होती, ती ब्युटिशियन होती. तिचे ते डोळ्याचे ते मोठा पिंपल आला होता, पुढं आला होता मोठा. तर डॉक्टरने सांगितलं ते काढायला लागेल. आम्ही बोललो नाही, ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट मध्ये बरं करेल आणि बरं झाली ती. परत एक मुलगी होती, तिचा बोटाचा हा प्रॉब्लेम होता. इथे इतका मोठी गाठ आली होती. डॉक्टरने बोलले ही काढली तर हा थंब आहे तो लुला पडणार, ती काम करू शकत नाही या थंबनी. मग माझ्याकडे आले, ती पण बरी झाली. बरेच पेशंट असे. हार्टसाठी पण एक अजून एक आला होता हार्टसाठी. त्याचे ब्लॉकेजेस 95% ब्लॉकेज होते 2. अरे बापरे. आणि उरलेले 2 जे होते ते 80% ब्लॉकेज होते. आणि वय जास्त असल्यामुळे आणि गरीब असल्यामुळे ते लोक ऑपरेशन करू शकत नव्हते. मग त्यांना ॲक्युपंक्चर ट्रीटमेंटनी त्यांना आम्ही बरं केलं. नंतर ते सायकल वगैरे चालायला लागले. सर, तर ॲक्युपंक्चरची जी काही ओव्हरऑल ट्रीटमेंट असते, तुम्ही म्हणताय की सेटिंग्स वेगवेगळे असतात, कधी 10-12, कधी 50 पर्यंत सुद्धा. पण मग हे खर्चिक असू शकतं का? नाही. बघा, तुम्ही जर औषध घ्यायला गेलात तर 2,000-3,000 रुपयाचं औषध महिन्याला लोकांना लागतो कमीत कमी. आणि हॉस्पिटलमध्ये गेला तर ऍडमिट 1 दिवसासाठी पण केलं तर 5,000 तरी लागतात. आणि सर्जरी करायला गेलं तर जास्तच. तर ॲक्युपंक्चर कसं आहे, आम्ही जो करतो ते आम्ही फक्त ₹500 पर सेटिंग घेतो. बरं. पर वेळ. आणि 15 दिवसातून एकदा यायचं आमच्याकडे. असं नाही की तुम्हाला माझ्याकडे दररोज यायचं. 15 दिवसातून एकदा यायचं. एकदा आले की तुमची एनर्जी लेवल वाढू. तर आपली बॉडी जी आहे ती 70% पाणी आपल्या बॉडीमध्ये. तर आपल्या बॉडीमध्ये ते पाणी आहे म्हणते का, हाय टाईड लो टाईड आले ना तर आपल्या शरीरामध्ये पण चेंजेस होतात. म्हणून आम्ही 15-15 दिवसांनी बोलतो लोकांना. नाडी बघून मग ते पॉईंट दिल्यावरती ते एनर्जी लेवल बरं होतं. आम्ही ॲक्युपंक्चर मध्ये काय करतो की तुमची एनर्जी लेवल समतोल ठेवतो. एनर्जी चांगली असते मग काहीच प्रॉब्लेम नाही. जे महापंचभूताची एनर्जी तुमच्या प्रत्येक अवयवाला मिळाली तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही असणार.
ओके, आपण हे तर जाणून घेतलं की अॅक्युपंक्चर कुठल्या आजारांवर काम करू शकतं. पण असे कुठले आजार आहेत का की ज्यावर अॅक्युपंक्चर काम नाही करू शकणार किंवा ही ट्रीटमेंट वर्क होईल असं नाही होणार? गरोदर स्त्री असेल, अच्छा. पहिले जे फर्स्ट मंथ पासून तर 7 मंथ पर्यंत ओके. त्याला अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट देता येत नाही. ओके. बरं. त्याच्यानंतर एकदम आजारी जे आता मरणारच आहे किंवा आता त्यांना जेवणच जात नाही काही, अशा लोकांना पण अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट देता येत नाही. अच्छा. असे पण असतात काही लोक की ज्यांना अॅक्युपंक्चर चालत नाही, म्हणजे सूट होत नाही असं सूट म्हणायचं? होत नाही. अच्छा. म्हणजे एक 100 पैकी 1 लाखामध्ये असं पेशंट येतो की त्याला अॅक्युपंक्चर चालत नाही, त्याचं वजन झपाट्याने कमी होत जातं अरे बापरे. अॅक्युपंक्चर मध्ये. ओके. मग असं असेल किंवा विकनेस जास्त यायला लागला, अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट विकनेस यायला लागला, एनर्जी वाढत नाही, एनर्जी कमी व्हायला उलट लागली. व्हायला लागलं. तर अशा लोकांना मग 2-3 ट्रीटमेंट मध्ये आपल्याला पण कळतो की मला चालत सूट नाही, नाही होते. आम्ही सूट होत नाही, मग आम्ही बंद करतो. त्याला म्हणतो नाही बाबा तुला नाही, तुझ्यासाठी अॅक्युपंक्चर नाही, तू दुसरं काहीतरी बघ. सो जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना अॅक्युपंक्चर बद्दल काय सांगू शकाल? मी तर हे बोलेल की तुम्ही दुसऱ्या पॅथीकडे जाण्यापेक्षा पहिले अॅक्युपंक्चर पॅथीकडे या. ही पूर्ण पॅथी आहे, ही डायग्नोसिस पण करते तुमच्या आजारावरती की आजार कुठला आहे, काय आहे, कसला आहे, काय, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रॉपर तुम्हाला हे पण ट्रीटमेंट पण मिळेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला आता नाही जमत याच्यामध्ये, तर मग तुम्ही दुसऱ्या पॅथीकडे जाऊ शकता. आणि तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कसा साधावा? माझा नंबर तुम्ही घेऊ ओके. शकता. आम्ही चॅनलच्या स्क्रीन- डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला यांचा नंबरही देऊ आणि ऍड्रेस पण मेन्शन करू क्लिनिकचा. तर डॉक्टर जावेद, तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात आणि अॅक्युपंक्चर बाबतीत आम्हाला सखोल माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अपेक्षा आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील नक्कीच, आणि अॅक्युपंक्चर बद्दल आपल्याला आज जास्त माहिती आणि व्यवस्थित माहिती मिळालेली आहेच. आपण भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत आयुष्याच्या खजिनाला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.